घाबरू नका. घाबरून काही परिणाम होणार नाही, घाबरून काही तो दिवस टलणार नाही. आठवण ठेवा मला जायचंय, आठवण ठेवा मला एक दिवस जायचंय. मृत्यूचं स्मरण असावं, आठवण असावी. भीती अंतःकरणात नको, भीती अंतःकरणात नको. आता महत्वाचा विषय असा आहे, ज्याने वर्षभर अभ्यास केलाय ना, ज्याने वर्षभर अभ्यास केलाय ना, तो आतुरतेने परीक्षेची वाट पाहत असतो, परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतो. पण ज्याने वर्षभर अभ्यासच केला नाही ना, त्याला वाटतंय परीक्षाच नाही येईल तर बरी आहे. तयारी नाही ना, तयारी नाही ना. मृत्यूची परीक्षा ही प्रत्येकाला द्यावीच लागणार आहे. पण त्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आम्ही अभ्यास केला पाहिजे. मृत्यूची भीती का वाटते? आमची तयारी नाही ना, तयारी नाही ना आमची, म्हणून मृत्यूची भीती वाटते आम्हाला. बरं का, आमची तयारी नाही ना, म्हणून आम्हाला भीती वाटत असते मृत्यूची. बरं का, मग आम्हाला काय करायचंय? तो दिवस येण्याच्या आधी तयारी करायची. जो अधर्माने वागतो ना, जो अनितीने वागतो ना, ऐका पुन्हा, जो अधर्माने वागतो, जो अनितीने वागतो, ज्याचं जगणं वागणं स्वैरवैर आहे ना, त्याला मृत्यूची भीती वाटणारच, वाटणारच. काय काळाची भीती वाटेल ना त्याला, यमाची भीती वाटेल ना त्याला, काळाची भीती त्यालाच वाटणार आहे. बरं का, ज्याची लाईट मीटरवर आहे ना माऊली, त्याला काही टेन्शन नाही. वायरमॅन आलं काय ना लाईनमॅन आलं काय, काय फरक पडतो. पण ज्याची लाईट आकड्यावर आहे तो घाबरतो. म्हणजे बाबा पाहुणं जरी येताना दिसलं तरी त्याला वाटतंय का वायरमॅन बदललं का काय. पाहुणं जरी कोणाकडे येताना दिसलं तरी तो त्याचा आकडा हिसकून बिसकून मोकळा होतो, लगेच वायर बेर गुंडून फेकून देतो. तेवढ्यात त्याचीच पोरं सांगत येतात, त्या बाल्याचं मामा चालत, अरे बापरे त्यांचे बावडे होते का, मी फुकाडी उपद्व्याप करून बसलो म्हणे. भीती कोणाला आहे? जो तिकीट काढून आणि ट्रेन मध्ये बसलेला आहे ना, ज्याच्या जवळ तिकीट आहे ना, तो जाऊन बिनधास्त बिनधास्त चढतो ट्रेन मध्ये. आणि ऐका ना, जागा जर मिळाली ना, बिनधास्त बसून घेतो तो. लांबचा प्रवास असेल तर झोपून घेतो. टीसी येऊ दे, नाही तर टीसी पेक्षा मोठा अधिकारी येऊ दे, कोणी काय फरक पडतो, तिकीट आहे माझ्याजवळ. बरोबर आहे की नाही. विदाऊट येतो, त्याला जो चढतो तो टीसी दिसतो, जो चढतो तो टीसी दिसतो त्याला. बरोबर आहे की नाही. ज्याच्या जवळ गाडीचे सगळ्या प्रकारचे पेपर आहेत, ड्रायव्हिंग लायसन आहे, तो भर चौकातून गाडी घेऊन जातो, कोणी असू द्या, काही फरक पडत नाही. पण ज्याच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन नाही, ज्याच्याजवळ गाडीचे पेपर व्यवस्थित नाहीत, त्याला मात्र, आता पुढचं सांगायला पाहिजे का, अहो ज्याच्या किटलीत दूध आहे ना, तो बाहेर रस्त्यामध्ये आवाज देतोय दूध या दूध. पण ज्याच्या किटलीत दारू आहे ना, ते पण सांगायला पाहिजे का तुम्हाला. ज्याचं मन स्वच्छ आहे ना, ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे ना, सत्वगुण ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे ना, तो बिनधास्त असतो. पण ज्याच्या मनामध्ये पाप आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये खोट आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये घाण आहे ना, तो पावलो पावले घाबरत असतो, भीत असतो. संत मृत्यूला घाबरले नाहीत, मृत्यूला घाबरले नाहीत संत. का घाबरले नाहीत? मन स्वच्छ आहे, अंतःकरण स्वच्छ आहे. आणि विशेष म्हणजे ज्या कामासाठी भगवंताने आम्हाला इथे पाठवलंय ना, ते भगवंताचं नामस्मरण आम्ही करतोय, त्या भगवंताचं नामचिंतन आम्ही करतोय, त्या भगवंताचं स्तवन आम्ही करतोय. आमची तयारी आजही आहे, आमची आजही तयारी आहे. मृत्यूला घाबरायचं कशाला? आपण कशाला घाबरायचं? बरं का, घाबरलंय कोण माहितीये का? ज्याची तयारी नाही ना, ज्याचा अभ्यास नाही ना, तो घाबरतोय. पुन्हा एकदा, परीक्षेला कोण घाबरतोय? ज्याचा अभ्यास नाही तो घाबरतोय. आम्हाला घाबरून काही परिवर्तन होणार नाही, घाबरून काही फरक पडणार नाही. बरं का, घाबरून काही फरक पडणार नाही. आणि म्हणून आम्हाला स्मरण ठेवायचंय, आठवण ठेवायची. आम्हाला एक दिवस जायचंय. ज्याच्या आठवणीमध्ये आहे ना, आम्हाला एक दिवस जायचंय, तो 100% त्याच्या जीवनाचा प्रवास व्यवस्थित करतो, सरळ करतो, एकही पाऊल त्याचा वाकडा पाडणार नाही. पण आम्हाला जायचं याचं विस्मरण झालं
की मग मात्र त्याचं जगणं वागणं बघा कसं असतंय, त्याचं राहणं, त्याचं कर्म करणं कसं असतंय बघा. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही एक विचार केला पाहिजे की आम्हाला जगण्याचं वागण्याचं ज्ञान असावं, पांडित्य असावं, अभ्यास असावा, पाठांतर असावं. पण मला सांगा, ज्ञानाला महत्व आहे की कर्माला? कर्माला. बरोबर आहे की नाही? नुसत्या ज्ञानाला जर महत्व असतं, माझ्या भरपूर ओव्या पाठ आहेत, माझा भरपूर अभ्यास आहे, माझे भरपूर अभंग पाठ आहेत, ग्रंथ म्हणजे असे बरेचसे मी असे तोंडपाठ आहेत, नाही का? पण ज्ञानेश्वरी मध्ये माऊली काय सांगते हे सांगत असताना जर मी सांगत असेल, तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी मध्ये माऊली अशीच सांगते. परिवर्तन काय आहे? आणि तुम्हाला सांगतो गाथेमध्ये माऊलींनी म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी काय एक एक अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे, आम्हाला अमुक ठिकाणी जायचं आहे, मला मढला जायचं आहे. ठीक आहे, मढला जायचं म्हटल्यानंतर मी आधी आपल्या मेन रोडला लागलो पाहिजे त्या ठिकाणी, मग पुढे रस्त्याला चालता 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 मला बरेच स्पीड ब्रेकर लागणार आहेत, काही कामाचे पण नाहीत ते पण काय, आणि मग अंबारजा येणार आहे. खरडे तर आहेतच, पण मध्ये ब्रेकर पण निष्कामाचे आहेत, काही कारण नाही. चला बाबा आहे, उचलापट झाल्याशिवाय माणसाची कमर पण नीट होत नाही ना. आणि मग एकदा अंबारजाला पोहोचलो की मग पुढे मला त्या नाक्यावरून गावात न जाता इकडे डावीकडे वळायचं आहे आणि मग सरळ पुढे जाऊन आणि मग पुढे पुढे रस्ता आहे, पुढे मग मी कुठे जाणार आहे, मढला पोहोचणार आहे. हे मला माहिती आहे, पण शेई मधून जर मी पाऊलच बाहेर काढलं नाही तर मी मढला पोचेन का? ज्ञान आहे, क्रिया नाही. ज्ञान आहे, क्रिया नाही. अभ्यास आहे, क्रिया नाही. कर्म नाही, पाठांतर आहे, तसे विचार नाहीत, पोहोचणार नाही, पोहोचणार नाही. म्हणून ज्ञान असावं, पाठांतर असावं, पण त्याप्रमाणे कर्माचरण करण्याचा आम्ही प्रयत्न करावा. त्याप्रमाणे कर्माचरण करण्याचा आम्ही प्रयत्न करावा. मौली बऱ्याचशा पोथ्या अशा आहेत की त्या आम्हाला बंधनामध्ये अडकवून ठेवतात. तुम्ही सगळी ज्ञानी माणसं आहात, अनेक पोथ्या अनेक ग्रंथ वाचन करणारी माझ्यापेक्षाही ज्ञानी माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. पण तुम्ही स्वतःला मनाला विचारा, अनेक पोथ्या कशा आहेत? माणसाला कर्माच्या बंधनामध्ये अडकवणाऱ्या आहेत. म्हणून तुम्ही गाथा वाचा, एक एक अभंग घ्या, त्या एक एक अभंगावर चिंतन करा. ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, गीता घ्या, हरिपाठ घ्या. हे सगळं वाङ्मय जे आहे ना, ते आपल्याला कर्मातून, कर्माच्या बंधनातून मुक्त करणार आहे, जगण्याला स्वतंत्र देणार आहे, जगण्याला स्वतंत्र देणार आहे. बाकी आता तसं जर पाहायला गेलं तर गरुड पुराण आम्ही किती वर्षापासून वाचत आलोय. काहींचा पाठ झाला असेल, पण माग सर सपाट. ज्याचा पाठ आहे, परिवर्तन काय, बदल काय, नरकामध्ये काय काय होतंय ते सगळं माहिती आहे त्याला, पण नरकाची कर्म कुठे गेल्यात? कर्म तीच आहेत, याचा द्वेष कर, त्याचा द्वेष कर, याचा मत्सर कर, त्याचा मत्सर कर, याची निंदा कर, त्याची निंदा कर, मी मोठा तो बारका, त्याचा काय अभ्यास आहे का, त्याला काय कळताय का, ज्या कळताय त्या सगळा, त्यांचा अमुक पंथ, आमचा अमुक पंथ, त्यांना काहीच भेटलाय नाही, सगळा भेटलाय त्या, आमचाच राहणार आहे, त्यांचा सगळा जाणार आहे. अरे काय चाललंय? परमार्थिक माणूस, हे काय संसारिक माणसाचे विचार आहेत का? हे परमार्थिक माणसाचे विचार. आणि परमार्थिक माणसाकडे जर हे विचार असतील तर हे पुराण वगैरे काढायचे कधी? नासिकेत आहे, स्वर्गरोहण आहे, कथा आहेत, त्याच्यामध्ये गोष्टी रूपाने अनेक त्या ठिकाणी अनेक मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही नेहमी वाचतोय, काहींचं पाठ आहे. परिवर्तन काय आहे? आणि ते वाचतानाही आम्ही मुक्त होणारे जे विषय आहेत ना, त्याचा विशेष अभ्यास करत नाही. बंधनात राहणारे जे विषय आहेत ना, म्हणजे आम्हाला गुलाम व्हायला खूप आवडते, आम्हाला गुलाम व्हायला खूप आवडते, आम्हाला गुलामीत राहायला खूप आवडते.
तुकोबांनी आम्हाला गुलामीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या दिवशी गाथा आमच्या माथ्यात जाईल ना, त्या दिवशी आम्ही गुलामीतून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती गाथा माथ्यात गेली पाहिजे. समजतंय ना? आम्ही अभ्यास पाहिजे आमचा, नको असं नाही. आम्ही ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, आम्ही तो अभ्यास केला पाहिजे. पण एक विचार केला पाहिजे की जर मरणोत्तरच्या प्रवासामध्ये, गरुड पुराण, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर 2 पैकी 1 गाठोडा असतो, एक तर पुण्याचा किंवा पापाचा. बरोबर आहे ना? काय सांगितलंय गरुड पुराणामध्ये? मरणोत्तरचा प्रवास काय आमचा? बाबा एकदा काय आमच्यातला जीवात्मा निघून गेला की मग 13 दिवस त्याचा जीवात्मा तो यमदूत आमच्या दारात आणून ठेवतात. 13व्या दिवशी त्याच्या प्रवासाला सुरुवात होते. एकदा प्रवासाला सुरुवात झाली की 1 वर्षाचा कालावधी लागतो. प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी तो तिथे पोहोचतो. तोपर्यंत त्याला 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 16 प्रकारची नगरं लागतात. त्या 16 प्रकारच्या नगराचं वर्णन केलेलं आहे. कुठल्या नगरामध्ये काय आहे, कुठल्या नगरामध्ये काय आहे, कुठल्या नगरामध्ये काय आहे. आपलं नगर जर तसंच असेल तर 16 काय अजून 32 नगर ऐकले तरी काही फरक पडणार नाही. काय आपलं हे नगर जर तसंच असेल तर, याच्यामध्ये जर काही परिवर्तन नसेल तर, आमचा जो माणूस गेलेला आहे त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून अनेक त्या ठिकाणी उपाय सांगितलेले आहेत. तुम्ही चप्पल दान करा. ज्याचे अनवाणी जो चालतोय आज ह्या रस्त्यामध्ये, ज्याचे पाय भाजले जातात, चप्पल घ्यायची ऐपत ज्याला नाही, त्याला जर तुम्ही चप्पल दिली तर 100% तुम्हाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला तुमच्याकडून धर्म घडल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याला तुम्ही कपडे द्या, नका नवीन देऊ, जुने द्या, तुमचे काही फरक पडत नाही. हिवाळ्यामध्ये कितीतरी पोरं, आम्हाला लहान लहान पोरं बिचारी ही रोडवर मागून खाणारी, ती रोडच्या बाजूला झोपलेली, थंडीमध्ये आखडलेली पाहायला मिळतात. त्यांना बघितल्यावर आम्ही त्यांचा द्वेष करतोय, तिरस्कार करतोय. काय झालं, इथं झोपल्यात, रोडवर झोपल्यात, हे झालंय ते झालंय. तुला काही फरक पडणार आहे का? तुझ्या घरात येऊन झोपले नाही ना? नका नवीन घेऊ, तुमच्याच घरातलं एखादं ब्लँकेट नेऊन त्यांच्या अंगावर टाका. नवीन दिल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन दिल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय मांडलेले ते अनेक नगर लागतात. काय ती वैतरणी नदी लागते, काय ती पुवाची नदी आहे, काय ते असं आहे, काय ते तसं आहे, काय ते बरंच काय काय आहे. बरं, तिथे गेल्यावर मग चित्रगुप्त यादी काढतो. त्याच्या हाताखाली 12 श्रवण देव लिहायला आहेत सगळे. बरं का, सगळं काही तिथे त्या ठिकाणी व्यवस्थित वर्णन केलंय, ते व्यवस्थित वर्णन केलंय. आणि मग तो काय कर्म केली, काय नाही, कुठल्या स्थानी, कुठल्या वेळेला, कुठल्या गावात, कुठल्या इंद्रियाने, डोळ्याने, कानाने, नाकाने, हाताने, पायाने, कुठल्या इंद्रियाने, कुठल्या गावामध्ये, कुठल्या वेळेला, कुठली कर्म, सगळं लिहिलेलं असतंय. बरं का, किती वर्षापासून ऐकत आलोय आपण, किती वर्षापासून वाचत आलोय. काही फरक आहे डोळ्यामध्ये, कानामध्ये, हातामध्ये, पायामध्ये, इंद्रियांमध्ये काही फरक आहे? वाचला तिथल्या तिथं लगेच अंग झटकाचा तुझा तुलाच, कुठं जा आपला. परिवर्तन व्हावी म्हणून गाथा दिलेली आहे. परिवर्तन व्हावं म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ दिलेले, परिवर्तन व्हावं म्हणून भागवत आहे, गीता आहे, हरिपाठ आहे. मुक्त व्हायचं असेल तर आम्ही ह्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. बरं का, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये एकतर पुण्याचा गाठोडा किंवा पापाचा गाठोडा आमच्या बरोबर येणार आहे. पापाचा गाठोडा जर असेल तर त्या ठिकाणी आम्हाला कुठेही सहाय्य होत नाही. ते सगळं भोगूनच पुढे जावं लागतंय. बरोबर की नाही बाबा? पुण्याचा गाठोडा जर असेल तर आम्हाला त्या ठिकाणी त्या 16 नगरांतून जात असताना आम्हाला सहाय्य होत असतंय, सहाय्य होत असतंय. बरं का माऊली, सहाय्य होत असतंय. नासिकेतचा जर विचार केला आम्ही त्या ठिकाणी, तर तुमच्या बरोबर काही नसेल, धर्म असेल. काय असेल? धर्म असेल. घडतो का आमच्याकडून धर्म? घडतो. आता सध्या तरी आमचा धर्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो कसा आहे बघा. ज्याने भगवे झेंडे घेतले ना, गावभर फिरला की तो पक्का धार्मिक माणूस नाही. बाकी झेंडा ठेवले होते, पिऊन पडला तरी चालेल. डीजे लावून अख्ख्या गावभर अड्डा भरला, तो पक्का धार्मिक माणूस. एकदा डीजेचा बंद झाला का तिकडे गांजा ओढून मेला तरी काय हरकत. धर्म, धर्म कशाला म्हणतात ना, या ठिकाणी बसलेल्या ह्या आज्या ज्या आहेत ना,
वृद्ध माणसं जे आहेत ना, आजोबा, यांना विचारा कशाला धर्म म्हणतात ते. भुकेलेच्या वेळेला, जेवणाच्या वेळेला एखादा भुकेला माणूस जर येत असेल, वाटसरू जर असेल, तर त्याला आपल्या घरात बोलवून 2 घास देणं याला धर्म म्हणतात. त्याच्या भुकेचं निवारण करणं याला धर्म म्हणतात. एखादा तहानलेला आहे, त्याची तहान भागवणं याला धर्म म्हणतात. आज आम्हाला एवढी उष्णता आहे की अर्ध्या तासाला पाणी प्यावं लागतंय, अर्ध्या तासाला पाणी प्यावं लागतंय आम्हाला. अशा वेळी आमच्या घराच्या बाजूला, आमच्या माडीवर, आमच्या घरावर, आमच्या घराच्या बाजूला कुठेतरी पाण्याची पात्र ठेवली पाहिजे, जेणेकरून पक्षी येऊन पाणी पिऊन जातील. घराच्या बाजूला खाली कुठेतरी एखादं पात्र भरून ठेवलं पाहिजे, जेणेकरून मांजरा कुत्रा येऊन पाणी पिऊन जातील. याला धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. आणि तो धर्म आमच्याकडून घडावा म्हणून तुकोबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. पण नेमकं झालंय काय माहितीये का? आम्ही अभ्यासाचा विचार करतोय, आम्ही वाचनाचा विचार करतोय, बरं का. या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, कदाचित आपल्याला, आपल्या मनाला थोडं वाईट वाटत असेल का आपण एवढा वाचतोय, अभ्यास करतोय, सगळ्या काही गोष्टी करतोय. पण पुन्हा एकदा सांगतो, आपल्या अभ्यासाला जेवढं महत्व आहे, आपल्या पाठांतराला जेवढं महत्व आहे ना, त्यापेक्षा विशेष महत्व आपल्या आचरणाला आहे, आपल्या कर्माला आहे, बरं का माऊली, आपल्या कर्माला आहे. आणि म्हणून मग काय करा, थोडं कुठेतरी बदल झाला पाहिजे, कुठेतरी थोडा बदल झाला पाहिजे. ज्या वेळेला आपल्या गावातला एखादा माणूस निघून जातोय ना, त्यावेळेला गाथेतला एखादा अभंग घ्या. बोलणारी माणसं भरपूर आहे तिथे, 15-15 मिनिटच बोला एका अभंगावर. कितीतरी अभंग आहेत. उपदेशपर प्रकरणात जर गेला तर तुम्हाला अनेक अभंग भेटतील की ज्या वेळेला आपण एखादी दुःखद घटना घडली असेल त्यावेळेला घेऊ शकतो. असे अनेक अभंग आहेत. 15-15 मिनिटं बोला, काही फरक पडणार नाही. आपोआप तुमच्या गावात प्रवचनकार तयार होतील. पोरणं बसवा ना, पोरणं बसवा, बोला, हरिपाठ घ्या, एक अभंगावर बोला, तुम्ही चिंतन करा. तो उपदेश केलेला आहे आम्हाला, माऊलींनी तो कळला पाहिजे. ज्ञानेश्वरी ग्रंथातील 7वा अध्याय घ्या, 8वा अध्याय घ्या, 9वा अध्याय घ्या, त्या अध्यायांवर बोला. हे सगळं जे वाङ्मय आहे ना, हे सगळं जे संतांनी दिलेलं आम्हाला मार्गदर्शन आहे ना, हे आम्हाला कर्मबंधनातून मुक्त करणार आहे. आणि तीच अपेक्षा आहे संतांची की समोरच्याला कर्मबंधनातून मुक्त करायचं आहे, मुक्त करायचं आहे, बरं का. एक राजा होता की नाही, त्याला सत्पुरुषांची खूप आवड होती, खूप आवड होती सत्पुरुषांची, बरं का माऊली. साधू वगैरे जर दिसला तर त्याचं दर्शन घेणार, नमस्कार करणार, खूप आवड त्याला. असे कमी राजे असतात की राजे असताना त्यांना सत्पुरुषांची आवड, कमी राजे असतात असे, बरं का माऊली, अतिशय कमी राजे असतात. आता त्याच्याकडे एक साधू होते, एक महापुरुष होते. त्या महापुरुषाचं तो नेहमी मार्गदर्शन ऐकायचा. त्याला त्याच्या आवड होती विचारांची, त्याच्याकडे जे काही ज्ञान होतं, जे काही त्याच्याकडे ते मार्गदर्शन करण्याचं जे काही कला होती, त्याची ती आवड होती त्याला. त्यामुळे तो नेहमी ऐकायचा, त्याचं जे काही मार्गदर्शन असेल ना, तो निवांतपणे ऐकायचा, निवांतपणे ऐकायचा. बरेच दिवस चालू होते असं. तो महापुरुष, तो साधू पुरुष त्यांना सांगतोय, शिकवतोय, आणि हे त्या ठिकाणी ऐकतायत राजा, बरं का, ऐकतायत. एक दिवशी काय झालं, असं ऐकता ऐकता राजाच्या मनामध्ये विचार आला आणि राजाने त्या साधूला प्रश्न केला, महाराज, ज्ञानाला महत्व आहे की आपल्या जगण्या वागण्याला महत्व आहे? राजाने प्रश्न केला त्या साधूला, ज्ञानाला महत्व आहे की आमच्या जगण्या वागण्याला महत्व आहे? आता झालं काय, त्या साधूने विचार केला की याला जर तोंडातून आता उत्तर दिलं तर तेवढा विश्वास बसतो की नाही बसतो. कारण हल्ली मनुष्य नमस्कार कोणाला करतो? अभ्यासू महाराज असला ना तर त्याचं, अरे बापरे काय अभ्यास आहे महाराजांचा, काय सांगितलं महाराजांनी, काय त्यांची वैखरी, काय त्यांची वाणी, काय त्यांचं वक्तृत्व आणि अभ्यास. पण कीर्तन झाल्याबरोबर त्याच पालख्याच्या मग महाराजांनी विडी ओढली, तुला काय माहिती आहे? सिगरेट ओढला, तुला काय माहिती आहे? तंबाखू खाल्ली, तुला काय माहिती आहे? आम्ही अभ्यासाला महत्व देतो, आम्ही वरच्या अंगाला महत्व देतो. काय महाराजांचं तेज, काय महाराजांचं ते ड्रेस, काय वेश, काय रंग, काय 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 म्हणावं, ते वरच्या अंगाला विशेष महत्व देतो. आणि म्हणून मग त्या महाराजांनी, त्या महापुरुषाने विचार केला की यांना जर आता ह्या वेळेला उत्तर दिलं तर तेवढा विश्वास बसतोय की नाही बसतोय. म्हणून मग काय सांगितलं माहितीये का,
ज्ञानाला महत्व आहे की जगण्या वागण्याला महत्व आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 8 दिवसांनी देतो. किती दिवसांनी देतो? 8 दिवसांनी. बरं का? ठीक आहे. तर मग त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 8 दिवसानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. आता देतो म्हटल्यानंतर मग त्यांनी काय केलं माहितीये का, दुसऱ्या दिवसापासूनच जिथे जिथे राजा असेल, बरं का, किंवा राजा समोर दिसला, राजाला मार्गदर्शन करण्याच्या हेतूने ते राजाच्या पुढे गेले नाहीच. बरं का? राजाला मार्गदर्शन करण्याच्या हेतूने राजाकडे ते गेलेच नाहीत. पण कधीतरी समोर राजा दिसतोय ना असं बघितलं की लगेच काय करायचं, खिशामध्ये हात घालायची, तंबाखूची पुडी काढायची, राजा तिकडून पाहतोय ना, तंबाखू ओतायची, त्याला चुना लावायचा, अशी मळत बसायचं. ऐकताय का? मळत बसायचं, असं मळत बसायचं. खायची नाही. ते राजाने तेवढा बघितला तरी चिकार झाला, राजाने तेवढा बघितला तरी भरपूर झाला. बरं का माऊली? आणि मग काय झालं, आता हा विषय काय तुम्ही जास्त मनावर घ्याल बरं का, महाराज काही तंबाखू ना, व्हिडिओ ना, सिगरेट जास्तच काय आज, पण तसा विषय नाहीये. महत्वाचं काय माहितीये का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या हातातल्या गोष्टी आहेत, ह्या आपण कधी पण टाकू शकतो. 30 टाकतो, त्या 30 बाटल्या फोडणारे कमी असतात का? 1 जानेवारीला पितात, ती बात वेगळी आहे. कित्येक वेळेला त्यांना कळलं ना एकदा की अमुक अमुक मित्र कॅन्सर होऊन मेला, तो पका तंबाखू खायचा, लगेच खिस्स तिथे इथं खाली करतो. एक पण पुडी ठेवायची नाही, सोना ठेवायचा नाही, तंबाखू ठेवायचे नाही. शेजाऱ्यांकडे जाऊन खातो, ती बात वेगळी आहे. असो, पण पश्चाताप होतो त्याला. बरं, विषय तसा नाहीये, पण थोडासा आपण आता त्या विषयाचा विचार केला पाहिजे. बरं का? तर लागल्याच सवय, त्याला काय करणार आपण. बरं, असू द्या. बरं, विषय आता असा आहे की मग तो दाखवायचा तसं फक्त की मी तंबाखू खातो असं दाखवायचं. दुसऱ्या दिवशी जर राजा समोर कुठेतरी दिसला तर राजा पाहतोय हे फक्त बघितलं की लगेच खिशातून एक विडीचं बंडल काढायचं, लगेच माचीस काढायची, लगेच हातामध्येच घेऊन ती पेटवायची. पण मी विडी ओढतोय असं राजाला दाखवायचं. तिसऱ्या दिवशी काहीतरी सिगरेट काढायचं, चौथ्या दिवशी अजून काही काढायचं. 7 दिवस गेले. 8व्या दिवशी त्या दरबारामध्ये राजाच्या समोर ते महापुरुष आले. राजा आसनावर बसलेला आहे, राजा आसनावर बसलेला आहे. इतर दिवशी राजा ज्या वेळेला महाराजांना पाहायचा दरबारात आलेले, त्या सभागृहामध्ये आलेले, त्या वेळेला राजा आसनावर उठून खाली जाऊन त्या महापुरुषाच्या, त्या सत्पुरुषाच्या, त्या साधूच्या चरणावर नतमस्तक व्हायचा. बरं का? चरणावर नतमस्तक व्हायचा. आणि मग त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे तो गेला की त्यांचं आगमन झालं त्या महापुरुषांचं, की आसनावरून उठणार, खाली जाणार, चरणावर नतमस्तक होणार, चरण स्पर्श करणार, म्हणजे हाताचा स्पर्श करणार, दर्शन घेणार, अशा प्रकारे चालू होतं. पण नेमकं त्या दिवशी काय झालं माहितीये का, जसं त्या महाराजाचं आगमन झालं ना, राजा आसनावरून उठायचा लांब गेला. बरं का? चरण दर्शन घ्यायचं लांब गेलं, तिथे जाऊन आणि त्या चरणाला स्पर्श करायचं लांब गेलं. महाराज आलेत, आपण काहीतरी क्रिया केली पाहिजे, हे सुद्धा राजाने आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर तसं काही दाखवलंच नाही. हात जोडले सुद्धा नाहीत. दर्शन घ्यायचं लांब गेलं, हात सुद्धा जोडले नाहीत. नेहमी त्या महाराजांना स्वतःहून नेऊन आसनस्थ करायचा, महाराज बसा. आज हात सुद्धा दाखवला नाही त्याने की महाराज तिकडे बसा म्हणून. स्वतः जाऊन बसले त्या आसनावर. स्वतः जाऊन बसल्यानंतर मग तिथूनच त्यांनी राजांकडे बघितलं आणि राजांना विचारलं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? म्हणे, प्रश्नाचं उत्तर तर नाही मिळालं, पण तुमची काही वागणूक मला बरी वाटली नाही, तुमची वर्तणूक काय मला बरी वाटली नाही. मग प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. अरे दादा, तुझ्या बोलण्यातच प्रश्नाचं उत्तर आहे. काय बोलतोय तो? तुमची वर्तणूक काय मला बरी वाटली नाही, तुमची वागणूक काय मला बरी वाटली नाही. प्रश्नाचं उत्तर तर मला मिळालंच नाही. तेव्हा मग त्या महाराजांनी सांगितलं, दादा तुला जे मार्गदर्शन मी आतापर्यंत केलं ते ज्ञान माझ्याकडे आहे ना दादा, का गेलं, हरवलं? जे मार्गदर्शन तुला मी केलं ते ज्ञान माझ्याकडे आहे, पांडित्य माझ्याकडे आहे. माझ्या ओव्या असलेल्या, पाठांतर असलेल्या मी विसरलो का? माझ्या अभंग पाठांतर असलेले मी विसरलो का?
सगळं ज्ञान मला आहे, सगळ्या ओव्या पाठ आहेत, सगळं पाठांतर माझं आहे, माझी वर्तणूक बदलली हे बघितल्यामुळे रोज माझ्या जवळ येऊन नमस्कार करणारा आज आसनावर उठला सुद्धा नाही. म्हणून ज्ञानापेक्षा वागण्याला महत्व आहे. आम्ही कोणाच्या सौंदर्याला, आम्ही कोणाच्या ड्रेसवेशाला नमस्कार करण्यापेक्षा जर तुम्हाला नमस्कारच करायचा असेल ना तर समोरच्या माणसाच्या कर्माला, विचारांना आणि गुणांना नमस्कार करा. कधीही माणसं ओळखण्यामध्ये गफलत होणार नाही. आम्ही नमस्कार कशाला करतोय? मोठ्या एखाद्या मंगल कार्याच्या वेळेला 500 बाया महिला एका मंडपामध्ये आहेत बरं का. मला सांगा त्या सगळ्या महिला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कुठल्या बाईचं निरीक्षण करतात बरं? कुठल्या बाईकडे एक टक नजरेने पाहतात? जिच्या गळ्यामध्ये मोठी गंठण आहे, मोठे हार आहेत नाही का, दागिन्यांनी मडलेली आहे, सगळ्या बाया बिचाऱ्या बारीक बारीक तोंडा करून त्याच्याकडे बघत असतात. रे खरंय की खोट आहे? का जिच्याकडे जनाबाईचे विचार आहेत, मुक्ताईचे विचार आहेत, कान्होपात्रेचे बहिणाबाईचे विचार आहेत, तिचं निरीक्षण आम्ही करतोय का? ज्या दिवशी आम्ही विचारांना नमस्कार करू ना, कर्माला आणि गुणांना नमस्कार करू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जो मौल्य आहे ना तो वेगळा आहे. अभ्यास असावा माणसाचा, माणसाने वाचन केलं पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे. फक्त एक विचार केला पाहिजे की आम्ही जो अभ्यास करतोय ना, आम्ही जे पाठांतर करतोय, आम्ही जे वाचन करतोय ना, ते वाचन करून आम्ही कोणाचे तरी गुलाम होणार असू तर ते बाजूलाच ठेवलं पाहिजे, बाजूलाच ठेवलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? ह्या समोर बसलेल्या ताईंच्या मागे एक आई बसल्या. आईचं नाव काय बरं?